स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रिएक्शन्स ऑफ फिनॉल्स हा पार्ट आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये आपण ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल, त्यानंतर नायट्रेशन ऑफ फिनॉल हा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. बघा आता थर्ड ची रिएक्शन आहे आपली सल्फोनेशन ऑफ फिनॉल. तर सल्फोनेशन ऑफ फिनॉल कसं आहे लक्षात घ्या. सल्फोनेशन ऑफ फिनॉल, सल्फोनेशन ऑफ फिनॉल मीन्स addition of sulfonic acid group in benzene is called as a sulfonation. जे फिनॉल मध्ये SO3H ग्रुपचं इंट्रोडक्शन केलं जातं. SO3H ग्रुप आहे, त्या ग्रुपला आपण काय म्हणतो असतो, सल्फोनिक ऍसिड ग्रुप. ओके, SO3H ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, सल्फोनिक ऍसिड. ओके, सल्फोनिक ऍसिड असं आपण म्हणणार आहे. हा ग्रुप जर फिनॉल मध्ये इंट्रोड्यूस होत असेल, ओके, तर आपण त्याला काय म्हणतो, सल्फोनेशन ऑफ फिनॉल. मग हे जे सल्फोनेशन आपण करणार आहे ते कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करून आपण करणार आहे. ओके, ऍट रूम टेम्परेचर अँड ऍट हाय टेम्परेचर. आता प्रॉडक्टचं नेचर काय, लो टेम्परेचर जर यूज केला असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. आणि जर हाय टेम्परेचर यूज केला असेल तर पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड हा आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे. बघा मग कसं होणार आहे सल्फोनेशन. आता फिनॉल, ओके, हा आपला फिनॉल आहे. ओके, बेन्झीन रिंगला आपण OH अटॅच करणार, त्याला आपण काय म्हणणार आहे, फिनॉल असं. बरोबर आहे. हा मग आपला काय येणार आहे, फिनॉल येणार. ओके, हा फिनॉल. ओके, पण हा जो फिनॉल आहे ह्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मग हा H2SO4 आपण कसा लिहिणार आहे बघा. ओके, हा जो H2SO4 आहे तो बघा OH SO3H असा आपण H2SO4 लिहिणार आहे. ओके, हा H2SO4 आहे लक्षात घ्या. सल्फ्युरिक ऍसिड आहे, दोन हायड्रोजन आहेत, H2 हा S आहे आणि हे तीन ऑप्शन आणि इथला एक SO4 झाला, H2SO4. ओके, हा आपला कॉन्सन्ट्रेटेड आहे. ओके, आता रिएक्शन आपण रूम टेम्परेचरला करणार आहे. दिस रिएक्शन टेक्स प्लेस ऍट रूम टेम्परेचर. ओके, रूम टेम्परेचरला रिएक्शन होणार ऍट रूम टेम्परेचर म्हणजे 298 केल्विन. ओके, ह्या टेम्परेचरला आपण रिएक्शन करणार आहे. 25 डिग्री सेल्सिअस असणार आहे. बघा मग हाच कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण कसा लिहिलाय, स्प्लिट करून OH SO3H. आता मग फिनॉल मध्ये हा SO3H ग्रुप सल्फोनिक ऍसिड ग्रुप आपला इंट्रोड्यूस होणार आहे लक्षात घ्या. ओके, हा ग्रुप इंट्रोड्यूस होत असताना फिनॉल मधला जो OH ग्रुप आहे ह्याचं नेचर कसं आहे, आपलं ऍक्टिव्हेटिंग अँड ऑर्थोपॅराडायटिक आहे. म्हणजे OH ग्रुप रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढल्यावरती ऑर्थोपॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज सेपरेट करतो. त्यामुळे ऑर्थोपॅरा पोझिशन आपले कसे इलेक्ट्रॉन रिच आहे. मग ऑर्थो पोझिशन इथे आपली, पॅरा पोझिशन इथे आहे. पण ह्या ऑर्थो आणि ह्या पॅरा पोझिशनला SO3H ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप आहे आपला, सल्फोनिक ऍसिड ग्रुप. ओके, तो ऍड करून आपण काय करणार आहे, करस्पॉन्डिंग ओके सल्फोनेशनचा प्रॉडक्ट आपण लिहिणार आहे. ओके, मग बघा आता कसं ऍडिशन होणार आहे. सबस्टिट्यूशन सल्फोनिक ऍसिड आपला SO3H ग्रुप येणार, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 OH सिंगल बॉन्ड SO3H आहे. इथला जो SO3H ग्रुप आहे तो आपला कुठे येणार, इथं ऑर्थो पोझिशनला येणार. ओके, H2SO4 मधला. ओके, हा इथे येणार. आणि मग इथं आपला हायड्रोजन आहेच ना, हा हायड्रोजन
इथला सबस्टिट्यूट होणार आहे सल्फोनिक ऍसिड ग्रुपने SO3H ग्रुपने H2SO4 मधला आणि इथला H बाहेर पडणार आहे आणि हा OH की इथला H आणि हा OH H2 मध्ये मिळेल आपल्याला. ओके बघा मग कशी रिएक्शन इथे आहे आपल्याला. ओके इथे आपला OH आहे इथे आपण काय ऍड करणार आहे SO3H ऍड करणार आहे बरोबर. ह्याचं नेम काय झालं सांगा. आता इथं फिनॉल कुठल्या पोझिशन येणार सल्फोनिक ऍसिड हा मेजर फंक्शनल ग्रुप. ओके हा फिनॉल आपला ऑर्थो पोझिशनला गेला. ह्याचं नेम काय बघा ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. ओके बेन्झीन रिंगला जर SO3H ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणणार आहे सल्फोनिक ऍसिड असं म्हणणार आहे बरोबर. मग आता परत बाय प्रोडक्ट कुठला आलाय आपला इथला OH आणि त्यातला एक हायड्रोजन SO3H ने सबस्टिट्यूट झालाय. हा OH आणि इथला H आपल्याला काय मिळणार आहे H2O मिळणार बरोबर आहे. लक्षात आलं. मग आता ह्याचं नेम आणखी आपल्याला काय लिहिता येईल की ऑर्थो पोझिशनला OH ग्रुप चला SO3H मेजर ग्रुप की 1,2 पोझिशन म्हणजे ऑर्थो पोझिशन ऑर्थोफिनॉल आणि बेन्झीनला SO3H असेल तर आपण काय म्हणणार आहे सल्फोनिक ऍसिड. किंवा आणखी आपण काय म्हणू शकतो बघा हा कार्बन फर्स्ट आहे हा कुठला आपला सेकंड कार्बन. ओके काय येणार सांगा 2 नंबरला OH आहे म्हणजे आपण काय म्हणणार याला 2 हायड्रॉक्सी. ओके 2 नंबरला OH आहे म्हणून काय ना 2 हायड्रॉक्सी. ओके आणि पुढे काय म्हणणार बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंग आणि पुढे SO3H ग्रुपला काय म्हणणार आहे आपण सल्फोनिक ऍसिड ग्रुप. त्यामुळे काय येणार 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके नेम आपलं कसं येणार आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके त्या इक्वेशन झालं. तर त्यानंतर जर तुम्ही हाच कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हाय टेम्परेचरला फिनॉल बरोबर रिएक्ट केला तर SO3H ग्रुप हा आपल्या इथे पॅरा पोझिशन आहे. ओके लो टेम्परेचर असेल तर ऑर्थो प्रोडक्ट मिळणार आणि हाय टेम्परेचर असेल तर पॅरा प्रोडक्ट मिळणार. ओके म्हणजे नेचर ऑफ प्रोडक्ट डिपेंड्स ऑन टेम्परेचरवर डिपेंड आहे. ओके बघा मग केला फिनॉल. ओके हा फिनॉल आहे बरोबर फिनॉल झाला. त्याची रिएक्शन सेम कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वर करणार आहे आपण. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कसा लिहिणार आपण सेम पॅटर्न कसा OH सिंगल बॉन्ड SO3H. ओके OH सिंगल बॉन्ड SO3H. ओके कॉन्सन्ट्रेटेड म्हणूया आपण इथं. ओके लक्षात. आता नेक्स्ट कसं लिहू बघा पुढे आता आपल्याला कसं लिहिता येणार इथं हाय टेम्परेचर हे जवळपास आपण 373 केल्विन म्हणूया 100 डिग्री सेल्सिअस होते. ओके बघा मग आता ही OH ग्रुप आहे तो ऑर्थोपॅराडायटिक आहे. लो टेम्परेचर असेल तर ऑर्थो प्रोडक्ट मिळणार आहे. ऑर्थो पोझिशनला सल्फोनिक ऍसिड मिळणार. आता हाय टेम्परेचर जर यूज केला असेल तर त्यातला जो SO3H ग्रुप आहे आपला हा SO3H ग्रुप हा कुठे येणार आपला इथं पॅरा पोझिशन येणार असं. ओके पॅरा पोझिशन वरती अटॅक करणार. ओके आणि इथला मग हायड्रोजन सबस्टिट्यूट होणार आहे हा हायड्रोजन आणि इथला OH H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. ओके आपल्याला प्रोडक्ट कसा मिळाला बघा मग काय अशा इथं OH इथं काय झालं SO3H प्लस प्लस काय होणार हा OH आणि इथला H काय मिळेल आपल्याला H2 मॉलिक्यूल.
बरोबर. ओके, इथं मग फिनॉल कुठल्या पोझिशनला, SO3H हा मेजर फंक्शन ग्रुप, त्यानंतर हा इथं फिनॉल पॅरा पोझिशनला 1,4 पोझिशन आहे. ओके, 1,4 पोझिशन असेल तर पॅरा पोझिशन. मग आपण इथं काय करणार आहे, पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. ओके, त्याला आपण काय करणार आहे, पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. आता इथं SO3H आणि OH या दोघांच्या मध्ये मेजर फंक्शनल ग्रुप आपला सल्फोनिक ऍसिड आहे. ओके, SO3H सल्फोनिक ऍसिड ग्रुप. मग हा OH कुठे येणार बघा, इथं नंबरिंग फर्स्ट येणार, हा सेकंड, इथं थर्ड, इथं काय येणार आहे, फोर्थ येणार. मग 4 नंबरला आपला इथं हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्यामुळे आपण इथं काय म्हणणार, 4 हायड्रॉक्सी बेन्झीन, आणि बेन्झीनला SO3H असेल तर सल्फोनिक ऍसिड. ओके, आणि कसं झालं, 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके, नेम काय झालं आपलं, 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला की सल्फोनेशन ऑफ फिनॉलची रिएक्शन आहे. ओके, सगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत. SO3H प्लस हा इलेक्ट्रोफाइल एकदा आर्थो पोझिशनला, लो टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचरला, आणि हाय टेम्परेचरला पॅरा पोझिशनला अटॅक करतो. ओके, त्यावेळी आपल्याला आर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड आणि पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड हे आपल्याला पडेल होणार आहे. लक्षात. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे फिनॉल मध्ये, ती आहे आपली याच्यामध्ये बघा, ती आपली नेम रिएक्शन आहे याच्यामध्ये. ओके, आपली नेम रिएक्शन आहे. नाव काय बघायचं या नेम रिएक्शन साठी, these are a Riemann-Tiemann reaction. Name of this reaction, Riemann-Tiemann reaction. आता Riemann-Tiemann reaction की नेम रिएक्शन आहे. त्या रिएक्शनचा जो प्रोडक्ट आहे तो आहे आपला सॅलिसिलाल्डिहाइड. ओके, सॅलिसिलाल्डिहाइड हा प्रोडक्ट आहे आपला. तर मग हा सॅलिसिलाल्डिहाइड चं फॉर्मेशन जे होत आहे, फिनॉलची रिएक्शन ही क्लोरोफॉर्म बरोबर इन ऍक्वेस NaOH बरोबर केली जाते. त्यावेळी आपल्याला इंटरमिडिएट मिळत असतं, आणि त्या इंटरमिडिएटचं ऍसिड हायड्रोलायसिस केलं की आपल्याला सॅलिसिलाल्डिहाइड मिळतं. ओके, फिनॉल react with chloroform in aqueous NaOH to give intermediate which on acid hydrolysis gives salicylaldehyde, and this reaction is known as a Riemann-Tiemann reaction. Okay, कशी होणार Riemann-Tiemann reaction बघा. आता सेम घ्या फिनॉल. ओके, फिनॉल ट्रीटमेंट आपण उदाहरण करणार आहे. क्लोरोफॉर्म कसं लिहिणार आपण, CHCl3, त्याला काय म्हणणार आपण, क्लोरोफॉर्म. ओके, क्लोरोफॉर्म बरोबर इन ऍक्वेस NaOH. ओके, NaOH च्या प्रेस मध्ये आपला ऍक्वेस NaOH आहे. ओके, एक्यू म्हणजे ऍक्वेस, हिटिंग करायचं. ओके, काय होईल बघा याच्यामध्ये. आता सुरुवातीला पहिल्या स्टेप मध्ये इंटरमिडिएटचं फॉर्मेशन मिळणार आहे. हा इंटरमिडिएट कसा होणार बघा, हा क्लोरोफॉर्म आणि ऍक्वेस NaOH या दोघांची रिएक्शन ह्या फिनॉल बरोबर होणार आहे. त्यावेळी इथला जो हायड्रोजन एटम आहे तो इथल्या Na+ आयनने रिप्लेस होतो. NaOH मध्ये कोण असणार आहे आपला,
इथे Na+OH मायनस असणार आहे. ओके, मग हा जो Na+ आहे तो इथं अटॅच होतो ऑप्शनला. ओके, इथं मायनस प्लस, ओके, ऑप्शन मायनस चार्ज, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हायड्रोजन हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ओके, इथं प्लस मायनस चार्ज सेपरेशन. NaOH मधला Na+ आयन आहे त्या OH ग्रुप मधील निगेटिव्ह चार्ज ऑप्शनला कंबाईन. ओके, आणि हा जो H आहे आणि ह्याच्यामधला OH आहे. ओके, OH आणि H हा इथं H2 मॉलिक्यूल रिप्लेस होईल लक्षात. आणि इथला CH-Cl3 क्लोरोफॉर्म आहे तो इथं ऑर्थोपोर्शनला येणार आहे. त्याचा अटॅक इथं ऑर्थोपोर्शनला होणार लक्षात. त्यावेळी आपला इंटरमिडिएट प्रोडक्ट कसा मिळेल बघा लक्षात घ्या. इंटरमिडिएट फॉर्मेशन O- Na+, ओके, प्लस. ओके, लक्षात घ्या इथला H आहे हायड्रोजन ऍटम हा आपला Na+ ने रिप्लेस झालाय. O- Na+ काय होणार आणि इथला CH-Cl3 त्याला CH-Cl2 ऑर्थोपोर्शनल येणार. आणि त्यावेळी कसे मिळेल CHCl. ओके, हा शक्तीने CHCl3 मधला CHCl3 होणार नाही. एक क्लोरीन आपला कमी होणार, इथला एक क्लोरीन आणि एक हायड्रोजन इथला रिप्लेस होणार आहे. ओके, लक्षात घ्या क्लोरोफॉर्म ऑर्थोपोर्शनल येणार आहे. त्या कार्बनचा हायड्रोजन आहे, इथला हायड्रोजन आणि इथला एक क्लोरीन तो आपल्या इथं HCl चा मॉलिक्यूल रिमूव्ह होईल लक्षात घ्या. इथे HCl आणि इथला H आणि NaOH मधला OH आपला H2 रिमूव्ह आहे. सर म्हणजे रिमूव्ह काय म्हणतात आपला NaOH आणि H2 मॉलिक्यूल आपल्या इथे रिमूव्ह होणार लक्षात. ओके, मग प्रोडक्ट आपल्याला कुठला मिळाला इथं O- Na+ आणि हा CH-Cl2 इथे येत आहे. एक क्लोरीन आणि इथला हायड्रोजन HCl बाहेर पडला. हा OH आणि इथला H2 बाहेर पडला. ओके, आणि हा जो मिळणार आहे तो इंटरमिडिएट मिळणार आहे आपल्याला. इंटरमिडिएट आणि हा जो इंटरमिडिएट आहे तो अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यामुळे तो आपण काय केलाय ब्रॅकेट मध्ये टाकतो. बरोबर आहे. ओके, मग आता त्यानंतर हा जो इंटरमिडिएट आहे त्याची परत ऍक्वेस NaOH बरोबर रिएक्शन केली जाते लक्षात. परत त्याची ऍक्वेस NaOH वर रिएक्शन केली जाते. मग परत ऍक्वेस NaOH वर रिएक्शन झाल्यानंतर हा जो आपला CH-Cl2 ग्रुप आहे हा CH-Cl2 ग्रुप आहे. त्या CH-Cl2 ग्रुपचं कन्वर्जन CHO ग्रुप मध्ये होत असतं. ओके, म्हणजे अल्डिहाइड ग्रुप मध्ये कन्वर्जन या ग्रुपचं होत असतं. ओके, मग कसं होणार बघा यामध्ये लक्षात घ्या. ओके, हा आपला सेम O- Na+, ओके, हा CH-Cl2 चं कन्वर्जन त्याच्यामध्ये होणार CHO ग्रुप मध्ये होणार. मग ते CHO ग्रुप कुठला आहे आपला अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्यामध्ये कन्वर्जन होणार. ओके, मग हा जो आपल्याला अल्डिहाइडचा जो इंटरमिडिएट मिळणार त्याचं परत आपल्याला काय करायचं ऍसिड हायड्रोलायसिस. ओके, परत त्याचं ऍसिड हायड्रोलायसिस करायचं. ऍसिड हायड्रोलायसिस म्हणजे काय ऍसिडच्या प्रेस मध्ये वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड करणार आहे. ओके, इथं H+ इथं काय येणार आहे H2 येणार आहे. ओके, लक्षात आलं. आता मग H+ म्हणजे ऍसिड, ऍसिडच्या प्रेस मध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड करा. ऍड केल्यावरती कसं होणार आहे बघा यामध्ये वॉटर मध्ये H सिंगल बॉन्ड OH आहे. वॉटर मधला OH आहे तो इथे Na ला अटॅच होतो आणि हा NaOH चा मॉलिक्यूल बाहेर पडतो. आणि वॉटर मधला H आहे तो इथं O- ला अटॅच होतो लक्षात. आणि इथं OH आहे. ओके, आणि प्रोडक्ट कसा मिळेल बघा मग
इथं O मायनस ला वॉटर मधला H2 मधला H येणार OH आला आणि हा CHO आपला काय येणार ऍज इट इज होणार बरोबर. मग हा जो बाय प्रोडक्ट आहे NaOH हा Na आणि वॉटर मधला OH NaOH हे आपण रिप्रेझेंट करत नाही लक्षात घ्या. ही नेम रिएक्शन आहे. नेम रिएक्शन मध्ये फक्त मेन प्रोडक्ट म्हणजे मेजर प्रोडक्टच रिप्रेझेंट केले जातात आणि इथं सुद्धा आपला HCl आणि H2 मॉलिक्यूल ह्या स्टेप मध्ये रिमूव्ह झाल्यानंतर हा इंटरमिडिएट तयार होतात ते सुद्धा आपण इथे रिप्रेझेंट केलेले आहे. ओके पण दाखवलं तर चालते नाही दाखवलं तर चालेल लक्षात. ओके कारण का नेम रिएक्शनला मेजर प्रोडक्ट त्यांनी रिप्रेझेंट केले जातात म्हणजे मेन प्रोडक्ट रिप्रेझेंट होतो. ओके आता मग हा जो आपला प्रोडक्ट जो मिळालाय रिमर रिएक्शनचा त्याचा जर नेम आहे बेन्झीन रिंगला CHO म्हणजे अल्डिहाइड हा ग्रुप असेल आणि OH ग्रुप असेल. अल्डिहाइड ग्रुपला आपण CHO ग्रुपला आपण अल्डिहाइड म्हणतो आणि हा OH ग्रुप आहे. बेन्झीनला OH आणि CHO अटॅच असेल तर त्या कंपाऊंडचं नेम आहे सॅलिसिल अल्डिहाइड. ओके सॅलिसिल अल्डिहाइड. ओके सॅलिसिल अल्डिहाइड. मग हे जर तुम्ही IUPAC जर स्टडी करायचं असेल तर CHO आणि OH ह्या दोन फंक्शनल ग्रुप मध्ये मेजर फंक्शनल ग्रुप जो आहे तो आपला कुठला आहे अल्डिहाइड आहे बरोबर. मेजर फंक्शनल कुठला आहे अल्डिहाइड आहे. मग मायनर आहे ना मग मेजर फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन अटॅच आहे तो कार्बन एटम कुठला आहे ना फर्स्ट कार्बन आणि त्याच्या पुढचा सेकंड. ओके हा सेकंड होईल. पण लक्षात घ्या कसं होईल 2 नंबरला कुठला ग्रुप आहे आपला हायड्रॉक्सी ग्रुप आहे त्यामुळे इथे काय ना 2 हायड्रॉक्सी आणि बेन्झीनला CHO असेल तर आपण काय म्हणतो अल्डिहाइड त्यामुळे हे काय होणार बेन्झाल्डिहाइड. ओके बेन्झीनला CHO असेल तर बेन्झाल्डिहाइड. 2 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप येईल IUPAC 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. ओके अशा तीन हे IUPAC नेम होईल आपल्या लक्षात. 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड किंवा ह्यालाच आपण काय म्हणणार आहे सॅलिसिल अल्डिहाइड म्हणणार. लक्षात आलं. ओके अशा पद्धतीने आपल्याला ही रिमर रिएक्शन लिहिता येणार. मला आपण रिमर रिएक्शनला काय केले नेम रिएक्शन तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट विचारले जाऊ शकते 2 मार्क्स साठी. राईट नोट ऑन रिमर रिएक्शन. सीटला क्वेश्चन असतो व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ रिमर रिएक्शन तर सॅलिसिल अल्डिहाइड हा प्रोडक्ट असणार आहे रिमर रिएक्शन. ओके हे लक्षात ठेवायचं. तर मग दुसऱ्या याच्यामध्ये बघा हा फिनॉल आहे क्लोरोफॉर्म आणि NaOH पर रिएक्शन झाली की इंटरमिडिएट फॉर्मेशन आहे. फिनॉल रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म इन aqueous NaOH to gives intermediate which on acid hydrolysis it gives सॅलिसिल अल्डिहाइड. ओके अशा पद्धतीने ही रिमर रिएक्शन तुम्हाला मिळणार आहे बरोबर. आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट आता स्टडी करायचं आहे रिमर रिएक्शन नंतर पुढची आपली नेम रिएक्शन आहे ती आपली कोलबेज रिएक्शन. ओके कोलबेज रिएक्शन. कोलबेज रिएक्शनचा सुद्धा मेन प्रोडक्ट जो असणार आहे तो सॅलिसिलिक ऍसिड आहे. फक्त डिफरन्स काय आहे या अल्डिहाइड ग्रुपच्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप येणार COOH ग्रुप येणार. ओके कसं होईल बघा लक्षात घ्या. आता रिमर नंतर नेक्स्ट आपली रिएक्शन आहे नेम रिएक्शन कोलबेज रिएक्शन. ही कोलबेज रिएक्शन ही आपली कशी असणार आहे लक्षात घ्या. कोलबेज रिएक्शन in this Corbett reaction sodium phenoxide is treated with carbon dioxide at 398 Kelvin and 6 atmospheric pressure to form sodium salicylate as an intermediate and which on
acid hydrolysis to give salicylic acid as a main product of cold base reaction. ओके, म्हणजे काय करणार आहे आपण सोडियम फेनॉक्साइडचं रिएक्शन आपण CO2 वर करेल त्यावेळी सोडियम सॅलिसिलेट इंटरमिडिएट मिळेल आणि त्याचं परत ऍसिड हायड्रोलायसिस केलं की आपल्याला सॅलिसिलिक ऍसिड मिळेल. ओके, लक्षात आलं? आता बघा मग कसं होणार आहे. सोडियम फेनॉक्साइडचं फॉर्मेशन. सोडियम फेनॉक्साइड कसं लिहिणार आपण बघा. O मायनस Na+. त्याला आपण काय म्हणणार सोडियम फेनॉक्साइड बघितलंय आपण आता. ओके, बेन्झिनला O मायनस Na हा सोडियम फेनॉक्साइड. कारण का इथं जर Na नसता H असता तर OH झाला असता. OH असतं तर आपण काय म्हणतो बेन्झिनला फेनॉल. मग इथं H हा Na ने रिप्लेस झालाय सोडियमनं, त्यामुळे नेम काय ना सोडियम फेनॉक्साइड. ओके, सोडियम फेनॉक्साइड आहे. हा जो सोडियम फेनॉक्साइड आहे त्याची रिएक्शन आपण CO2 वर करणार आहे. CO2 हा वीक इलेक्ट्रोफाइल आहे. ओके, कार्बन डायऑक्साइड at 398 Kelvin temperature and 398 Kelvin temperature. Okay, and 6 atmospheric pressure. Okay, क्या प्रेशर हो काय होणार आहे बघा. ओके, हा CO2 इलेक्ट्रोफाइल आहे. त्याचा अटॅक आपल्या इथं ऑर्थोपोस्टला होणार आहे आणि आपल्याला इंटरमिडिएटचं फॉर्मेशन मिळेल. कसं मिळणार आहे आपल्याला इंटरमिडिएट इथं ऍज इट इज बेन्झीन रिंग आपण काढून घेतलं. तर हा जो CO2 आहे तो आपला इथे येणार आहे. ओके, तेवढी काय होईल बघा COO Na. ओके, CO2 मध्ये दोन ऑप्शन आहेत ना, COO आहे ना आणि त्या COO ला Na अटॅच होणार आहे, सोडियम अटॅच होणार आहे. पण इथं CO2 अटॅच होत असताना इथला एक हायड्रोजनचा ऍटम रिप्लेस होत आहे. तो रिप्लेस झाला H+ आहे, तो इथं O- ला अटॅच होत आहे. लक्षात घ्या काय म्हटलंय आपण. हा जो कार्बन डायऑक्साइड आहे हा इथं त्या पोझिशनला येत असताना ऑर्थोपोस्टला येत असताना इथला हायड्रोजन सबस्टिट्यूट होणार आहे म्हणजे रिप्लेस होणार आहे. हा रिप्लेस झाला H+ आहे, तो त्या O- ला अटॅच होणार. ओके, इथे काय येणार आहे OH आणि हा काय येणार आपला सोडियम सॅलिसिलेट. ओके, हा सोडियम आणि हा सॅलिसिलेट. सोडियम सॅलिसिलेटचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बघा याचं ऍसिड हायड्रोलायसिस केलं. ऍसिड हायड्रोलायसिस म्हणजे काय, ऍसिडच्या प्रेस मध्ये वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड केला तर काय होईल बघा. वॉटर मध्ये कोण आहे आपला H सिंगल बॉन्ड OH आहे, तो H सिंगल बॉन्ड OH. H कुठे जाणार आहे त्या सोडियमला इथं अटॅच होईल. ओके, त्या ठिकाणी वॉटर मधला H आहे तो इथं जाईल COH आणि इथला OH हा Na ला अटॅच होईल. तरी परत कसा मिळणार बघा. तसं इथे येणार आहे तो आपला OH ऍलिनिसा आणि इथं COOH बरोबर. वॉटर मधला H इथे गेला COH, राहिले काय वॉटर मधला OH आणि NaOH मिळत असतो. पण तो NaOH हा बाय प्रोडक्ट आपण लिहित नाही. ओके, नेम रिएक्शन मध्ये फक्त मेन प्रोडक्टच हे नेम रिएक्शन मध्ये लिहिले जातात. ओके,
तर मग हा जो प्रोडक्ट मिळाला ह्याचं जे नेम आहे ते आपलं नेम काय बघा त्यामध्ये नेम ऑफ दिस सॅलिसिलिक ऍसिड ह्याचं नेम काय आपलं सॅलिसिलिक ऍसिड बेन्झीनला COOH हा फंक्शन ग्रुप आणि OH हा फंक्शन ग्रुप असेल तर आपण काय म्हणणार आहे सॅलिसिलिक ऍसिड लक्षात आलं हे सॅलिसिलिक ऍसिड झालं त्यानंतर मग IUPAC नेम कसं लिहिता येईल बघा गॅस प्रोडक्टचं तर बेन्झीनला दोन फंक्शन ग्रुप अटॅच आहेत एक OH आहे आणि दुसरा COH आहे दोघांच्या मध्ये मेजर फंक्शन ग्रुप जो आहे तो आपला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे COOH ओके त्यामुळं इथं COOH अटॅचला कार्बन फर्स्ट कार्बन येतात आणि त्याच्या नेक्स्ट सेकंड कार्बन ओके जे आता सेकंड कार्बनचा OH ग्रुप हा आपला काय होणार आहे सबस्टिट्यूट होणार नेम कसं होणार 2 पोझिशन दिले आपण OH ग्रुपला आपण हायड्रॉक्सी म्हणणार आणि पेन्सिलला जर COOH अटॅच असेल तर आपण काय म्हणतो बेन्झोइक ऍसिड ओके लक्षात त्यामुळे या कंपाऊंडचा IUPAC नेम आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड कॉमन नेम काय याचं सॅलिसिलिक ऍसिड लक्षात की आपली कोलबेस रिएक्शन काय केले आपण सोडियम फिनॉक्साइड इज ट्रीटेड विथ कार्बन डायऑक्साइड at 398 Kelvin temperature and that is the this atmospheric pressure the pressure आपलं this atmospheric pressure it gives sodium salicylate okay हा CO2 इथं अटॅच होणार COO झाला आणि इथला Na CO बोलला CONA आणि इथला रिप्लेस झाला H+ त्या OH ला अटॅच झाला COH आणि परत ऍसिड हायड्रोलायसिस करणार इथला H इथला अटॅच होईल आणि झालेला OH Na ला अटॅच NaOH बाहेर पडणार ओके लक्षात आता मग ही आपली कोलबेस रिएक्शन आहे ह्याचा प्रोडक्ट जो आहे तो आपला सॅलिसिलिक ऍसिड आहे ओके तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट विचारले जाऊ शकते कोलबेस रिएक्शन सुद्धा राईट नोट ऑन कोलबेस रिएक्शन आणि कोलबेस रिएक्शनचा प्रोडक्ट कुठला आपला सॅलिसिलिक ऍसिड आहे ओके लक्षात ते लक्षात ठेवायचं इथं जर प्रेशर आहे ते आपलं 3 to 6 पण असू शकतं लक्षात घ्या काही याच्यामध्ये 3 ऍटमॉस्फिअर आहे काही ग्रुप मध्ये 6 ऍटमॉस्फिअर आहे ओके 3 to 6 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे लक्षात घ्यायचं ओके त्या प्रेशरला आपल्याला सॅलिसिलिक ऍसिड हा प्रोडक्ट मिळणार त्यानंतर नेक्स्ट बघा कोलबेस रिएक्शन नंतर नेक्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण स्टडी करणार आहे ती आहे आपली ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल ओके नेक्स्ट काय आपलं ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल फिनॉलचं ऑक्सिडेशन करायचं आपल्याला मग ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल कसं होणार आहे लक्षात घ्या बघा आता फिनॉल इज ट्रीटेड विथ chromic anhydride or sodium dichromate in presence of concentrated H2SO to gives a conjugated diketone that is known as a parabenzoquinone. फिनॉलची रिएक्शन आपण क्रोमिक अनहायड्राइड किंवा सोडियम डायक्रोमेट बरोबर केली H2SO च्या प्रेझेन्स मध्ये तर आपल्याला कॉन्जुगेटेड डायकेटोन मिळणार त्याचं नेम आहे पॅराबेन्झोक्विनोन तो प्रोडक्ट कसा आहे आपण बघूया बघा फिनॉल बेन्झीनला OH अटॅच करा हा आपला काय होणार आहे त्याचं नेम काय आपलं फिनॉल बरोबर ह्या फिनॉलची रिएक्शन कुणावर करायचं आपल्याला ओके त्याचं ऑक्सिडेशन करायचं ऑक्सिडेशन क्रोमिक अनहायड्राइड म्हणजे CrO3 त्याला आपण क्रोमिक अनहायड्राइड किंवा क्रोमियम ट्रायऑक्साइड म्हणतो और सोडियम डायक्रोमेट Na2Cr2O7
त्याला आपण काय म्हणणार आहे सोडियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ H2SO. H2SO कोणत्या प्रेस मध्ये काय होणार बघा त्या फिनॉलचं ऑक्सिडेशन होणार आहे. हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे क्रोमिक अनायड्राइड आणि सोडियम डायक्रोमेट या ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेस मध्ये त्या फिनॉलचं ऑक्सिडेशन होणार. ओके ऑक्सिडेशन झाल्यावरती प्रोडक्ट आपल्याला कसा मिळणार आहे बघा की बेन्झीन रिंग ऍज इट इज इथला H रिमूव्ह होतो लक्षात घ्या. इथे डबल बॉन्ड होतो. ओके इथे डबल बॉन्ड इथे डबल बॉन्ड इथे डबल बॉन्ड हा आपल्याला प्रोडक्ट मिळत असतो लक्षात घ्या ह्याच्यामध्ये. ओके हे ऑक्सिडेशन झाला ऑक्सिजन इथे ऍड होतो लक्षात घ्या इथं आणि हायड्रोजन रिमूव्ह होतात. इथला जो हायड्रोजन आहे तो रिमूव्ह होतो आणि ह्या ठिकाणी ऑक्सिजन ऍड होतो आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होतो. इथला H आणि इथला H म्हणून H2 बाहेर होतो. हे एक नेसंट ऑक्सिजन हे प्रोव्हाइड करत असतात. ओके त्यावेळी दोन्ही साइडला डबल बॉन्ड आपल्याला पण मिळणार आहे. ओके आता मग ऑक्सिडेशन म्हणजे काय डेफिनेशन काय होते आपली ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजे इथे एक ऑक्सिजन ऍड झालाय दोन हायड्रोजन रिमूव्ह झाले जे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय असतं आपलं ऑक्सिडेशन असतं. बरोबर. आता हा जो आपल्याला प्रोडक्ट मिळाला आहे ह्याचं नेम आहे ह्याचं नेम आहे आपलं पॅराबेन्झोकिनो. ओके ह्याचं नेम काय आहे आपलं पॅराबेन्झोकिनो. ओके लक्षात आलं पॅराबेन्झोकिनो. ही फर्स्ट आहे सेकंड आहे थर्ड आहे फोर्थ आहे पॅराबेन्झोकिनो. लक्षात काय ही फर्स्ट पोझिशन सेकंड थर्ड आणि इथं फोर्थ आहे. ओके त्यामुळे आपण 1/4 पोझिशनला डबल बॉन्ड को आहे त्यामुळे नेम काय पॅराबेन्झोकिनो. का पॅराबेन्झोकिनो असे येणार आणि ह्यालाच आपण काय म्हणतो कॉन्जुगेटेड डायकेटोन. इट इज कॉन्जुगेटेड डायकेटोन. आपला काय कॉन्जुगेटेड डायकेटोन आहे. कॉन्जुगेटेड म्हणजे काय अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड्स बघा आहेत का डबल बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड परत इथं डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. जे अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो कॉन्जुगेशन असं म्हणतो. डायकेटोन केटोनचा आपला फंक्शन कुठला सी डबल बॉन्ड ओ त्याला केटोन म्हणतो आपण. ते इथं आहेच ना त्या कार्बनला सी डबल बॉन्ड ओ केटोन आहे तर खाली पण त्या कार्बनला सी डबल बॉन्ड ओ केटोन आहे. जे दोन केटोन इथं आहेत लक्षात घ्या इथं सी डबल बॉन्ड ओ इथं सी डबल बॉन्ड. ओके आणि कॉन्जुगेशन आहे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे म्हणून पॅराबेन्झोकिनोला आपण काय म्हणतो कॉन्जुगेटेड डायकेटोन. लक्षात हा आपला कॉन्जुगेटेड डायकेटोन आहे. लक्षात हा आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे ऑक्सिडेशन केल्यावरती फिनॉलचं. ओके लक्षात घ्या. ओके what is the product of oxidation of phenol तर पॅराबेन्झोकिनोन हे लक्षात ठेवायचं. ओके त्यानंतर नेक्स्ट रिएक्शन आहे बघा ऑक्सिडेशन ऑफ फिनॉलच्या नंतर नेक्स्ट आपली इलेक्ट्रोक्लिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपली फिनॉलच्या ती कुठल्या बघा रिडक्शन ऑफ फिनॉल. रिडक्शन नंतर सुरुवातीला कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं कॅटालायटिक हायड्रोजनेशन करायचं म्हणजे कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये फिनॉल मध्ये हायड्रोजन ऍड करायचं त्याला आपण काय म्हणणार आहे कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल.
आता मग हे कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल these are occurs in presence of nickel as a catalyst at 433 Kelvin temperature. Okay, 433 Kelvin temperature ला कसं होतं बघा कॅटालायटिक हायड्रोजनेशन. आणि कॅटालायटिक हायड्रोजनेशन आपण फिनॉलचं केलं तर आपला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो सायक्लोहेक्झॅनॉन मिळेल. ओके, म्हणजे बेन्झीन रिंग मधले सगळे डबल बॉन्ड हे हायड्रोजन आयटमनं सबस्टिट्यूट केले जातात. हायड्रोजन आयटम तिथे ऍड होत असतात. बघा मग कसं होणार कॅटालायटिक हायड्रोजनेशन. कॅटालायटिक हायड्रोजनेशन म्हणजे कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये हायड्रोजन ऍड करणे. ओके, हा आपला फिनॉल आहे. ओके, OH बेन्झीनला OH फिनॉल झालं. परत ह्या फिनॉलचं काय करायचं बघा. H2 मॉलिक्यूल ऍड करणार. आपण 3H2 मॉलिक्यूल लिखले in presence of nickel as a catalyst at 433 Kelvin temperature. ह्या टेम्परेचरला हे जे हायड्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत की तो पेपर स्टेट मधला हायड्रोजन आणि पेपर स्टेट मधला फिनॉल आपण घेणार आहे. पेपर्स ऑफ फिनॉल्स अँड हायड्रोजन गॅस. Okay, papers of phenol and hydrogen. These are react in presence of nickel as a catalyst at 433 Kelvin. It gives cyclohexanol. म्हणजे कॅटलिस्ट इथं निकेल आहे. आता हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूल इथं डबल बॉन्डचे अक्रॉस ऍड करणार आहे. ओके, किती डबल बॉन्ड्स आहेत बघा याच्यामध्ये. 3 डबल बॉन्ड्स आहेत. 1 2 3. ओके, 3 डबल बॉन्डच्या अक्रॉस आपले इथं हायड्रोजन ऍड होतील. ओके, ऍडिशन आता बेन्झीन मध्ये C6H6 असणार आहे. इथं हायड्रोजन ऍड झाले. कसं होईल बघा ह्यामध्ये काय ऍडिशन झाले. 3H2 मध्ये 6 मॉलिक्यूल आपले ऍड होणार. लक्षात घ्या 3H2 मॉलिक्यूल मध्ये 6 हायड्रोजन. प्रत्येक डबल बॉन्डच्या अक्रॉस 2 हायड्रोजन ऍड होणार आहेत. ओके, इथल्या डबल बॉन्डला 2 हायड्रोजन, इथल्या डबल बॉन्डला 2 हायड्रोजन, इथल्या डबल बॉन्डला सुद्धा 2 हायड्रोजन ऍड होतात. ओके, कसं लक्षात घ्या त्यामध्ये. ओके, इथं आपला OH आला. त्यानंतर हे सगळे डबल बॉन्ड हे आपले काय झाले आता सबस्टिट्यूट झाले. लक्षात घ्या सगळे डबल बॉन्ड्स ह्याच्यामध्ये. ओके, अशा जे सगळे 3 डबल बॉन्डचे अक्रॉस 3H2 मॉलिक्यूल आपले ऍड झाले. टोटल 6 हायड्रोजन झाले. ते सगळे ऍड झाले इथं. आणि आपल्याला इथं कार्बन एटम किती बघा 1 2 3 4 5 6 कार्बनची रिंग आहे. म्हणजे हे सायक्लोहेक्सेन आहे. मग सायक्लोहेक्सेन असेल तर शेवटचा E आपण OL करणार. OH टाकायचे ना. OH स्टँड्स फॉर अल्कोहोल. ठीक आहे, बेन्झीन आहे सायक्लोहेक्सेन आहे. सायक्लोहेक्सेन मला E आपण OL करणार. त्यामुळे नेम काय झालं सायक्लोहेक्सेनॉल. ओके, जर फिनॉलचं जर कॅटालायटिक हायड्रोजनेशन आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे. ओके, सायक्लोहेक्सेनॉल हा प्रोडक्ट मिळणार आहे इन प्रेझेन्स ऑफ निकेल ऍज अ कॅटलिस्ट. ओके, लक्षात आलं. हा आपला रिएक्शन्स ऑफ फिनॉल्स कॅटालायटिक हायड्रोजनचा प्रोडक्ट होता. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपली ती रिएक्शन आहे फिनॉल्स मधली. ती कुठल्या आहे बघा आपली. that is the reduction of phenols. Okay, the reduction of phenols. Phenols आता रिडक्शन करायचं. The reduction of phenols takes place in presence of zinc dust to gives benzene. Okay, ते फिनॉलचं झिंक डस्ट म्हणजे झिंकच्या पावडर बरोबर रिडक्शन केलं जातं. त्यावेळी आपल्याला बेन्झीन हा प्रोडक्ट मिळत असतो. बघा फिनॉल बेन्झीनला OH आहे. हा काय झाला आपला फिनॉल. त्याची रिएक्शन झिंक डस्ट बरोबर करणार आहे. झिंकची पावडर आहे. ओके,
आता रिडक्शन म्हणजेच काय आहे आपला रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. फिनॉल मधला जो OH ग्रुप आहे त्यातला ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो. लक्षात घ्या, इथला ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे रिडक्शन. जे हा हायड्रोजन ऍज इट इज त्या डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड होईल आणि इथला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन रिमूव्ह झाला. ऑक्सिजन आणि इथला झिंक ऑक्साइड म्हणून आपल्याला बाय प्रोडक्ट मिळेल. लक्षात. ओके, आणि इथे रिडक्शन होईल आपलं. ओके, प्रोडक्ट कसा मिळाला मग? ओके, ही अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, हा झिंक आणि ऑक्सिजन, इथला झिंक आणि ऑक्सिजन काय मिळाला? झिंक ऑक्साइड, आणि हे काय मिळालं आपल्याला? बेन्झीन मिळालं. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय? रिडक्शन. लक्षात. ओके, म्हणजे फिनॉलची झिंक डस्ट बरोबर म्हणजे झिंकच्या पावडर बरोबर रिएक्शन केली तर आपल्याला बेन्झीन हा प्रोडक्ट मिळत असतो. ओके, अशा रीतीने हे रिडक्शन ऑफ फिनॉल्स होतं आणि इथं आपला टोटल रिएक्शन्स ऑफ फिनॉलचा पार्ट आपला कम्प्लीट झालाय आणि फिनॉल सुद्धा कम्प्लीट झालाय. आता फक्त ह्या टॉपिक मध्ये इथरचा पार्ट आपला सिलेक्ट करायचा. ओके, हे आपण आता नेक्स्ट लेक्चरला आपण इथर आपण स्टडी करणार. ओके, थँक्यू.